बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ असे मानकर साहेब, संदेश जाधव साहेब, भरतभाई नितीन आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या प्रभाग क्रमांक 23 मध्ये 4 उमेदवार क्रमांक नितेश, माया काळेकर, गीता आणि प्रवीण सर्वप्रथम तर तुमच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा देते आणि भगवान श्री द्वारिकाधीश सदैव राहो अशी प्रार्थना करते. तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही सगळे आपलेच आदित्य जमलेले आहात, म्हणजे सगळे आपलेच आहात. यावेळेस फक्त मतदानाच्या वेळेला तुम्हाला ज्या वेळेला प्रचार करायला जाते त्यावेळेला मतदात्याला थोडंसं समजावून सांगायचं की तुम्हाला 4 वेळा मतदान करायचं आहे. थोडं कन्फ्युजन असं होऊ शकते की मशीनवर काहीतरी वेगवेगळे कलर आहे, सफेद, पिवळा, गुलाबी आणि ब्लू, निळा. परंतु हे कलर न बघता फक्त शिट्टी ही निशाणी बघायची आहे आणि त्याच्यावर तुम्हाला मतदान करायचं आहे. कोणी विचारलं, आजकाल खूप ट्रेंड चाललेला आहे 35 वर्षाचा, त्यांना एकच विचार, 35 वर्षात तुम्ही पाणी पिलं का नाही पिलं? 35 वर्षामध्ये तुम्ही रस्त्यावर चालले की नाही चालले? तुमच्या गाड्या, सायकल, स्कूटर काय ह्या रस्त्यावरनं गेले की नाही गेले? बरोबर आहे ना? त्या गोष्टीचा खूप मोठा बाहू पडतात. तुम्ही समोर विचारा त्यांना, ज्या वेळेला प्रचार करायला जातो आम्ही काय नाही केलं हे सांगा, हा प्रश्न त्यांना विचारायचा. छोटं मोठं काही राहून गेलं असेल ते तुम्ही आपले हे सगळे करतीलच. आणि जे उमेदवार दिलेले आहेत उद्देशी सांगितलं की मी चौथ्यांदा उभा राहतो आणि आप्पा असंच कोणाला तिकीट देत नाही. जे कामं करतात म्हणजे मुंगेशची जी प्रतिमा आहे, काम करण्याची आहे, लोकांमध्ये राहण्याची आहे, म्हणून तो चौथ्यांदा उभा आहे. मायाला तुम्ही ओळखता सगळे, नगरपालिकेपासून ओळखतात आणि ती एवढे वर्ष पदावर नव्हती तरी सुद्धा ती लोकांमध्ये जाते, धडपडते. जेव्हा जेव्हा आपले कार्यक्रम असतात, काही समस्या असतात लोकांच्या, आमच्यापर्यंत पोचते घेऊन. गीताला पण मी ओळखते, NGO मध्ये खूप चांगली कामं केलेली आहेत. भरपूर कार्यक्रम असे केलेले आहेत की ते आपल्या पक्षाच्या हेडखाली ती पण लोकांमध्ये जाणारी एक व्यक्ती आहे. प्रवीणला तुम्ही ओळखता, करता करता आज जो समाजसेवेमध्ये आलेला आहे